विदर्भ से वन विभाग मुख्यालय हटाने के निर्णय के खिलाफ जोरदार आंदोलन। वैरायटी चौक में गुंजे नारे, जहां वन वही मुख्यालय VRAS का आज आंदोलन। विदर्भ से वन विभाग का मुख्य कार्यालय स्थानांतरित करने के प्रस्ताव के विरोध में विदर्भ राज्य आंदोलन समिति VRAS ने कड़ा आक्रोश व्यक्त किया। कहा, हमारे अस्तित्व का जहां वन वही मुख्यालय जैसे नारे लगाते हुए आज वैरायटी चौक सीताबर्दी में जोरदार प्रदर्शन किया गया। समिति का कहना है कि विदर्भ में विशाल वन संपदा के बावजूद मुख्यालय हटाने का निर्णय अन्यायपूर्ण है। इस आंदोलन में नागरिकों, कार्यकर्ताओं और विदर्भ के हक के लिए संघर्ष करने वाले संगठनों की बड़ी संख्या में उपस्थिति रही। समिति ने चेतावनी दी है कि निर्णय वापस न लिया गया तो आगे व्यापक आंदोलन छेड़ा जाएगा। वन विभागाचे कार्यालय आवश्यकता नसताना सुद्धा इथून नागपुरातून हलवून ते मुंबईला ट्रान्सफर करण्याचा सुरू आहे आणि त्याच्या मागे पश्चिम महाराष्ट्राचे जे नेते आहे वन खाता ज्यांच्याजवळ आहे गणेश नाईक ते आहे आणि सोबत आपल्या भागातील मुख्यमंत्री जे आहे तेही सुद्धा त्याच्यात आहे। आणि कारण त्यांना मलाईदार तिकडे खाते हा मलाईदार खाता आहे आणि तो तिकडे घेऊन जायचा। ह्या सरासर नागपूर कराराचा भंग आहे। नागपूर करार जेव्हा 1953ला झाला होता त्यावेळेस 16 संचालनालयाचे कार्यालय आपल्या भागात येणार होते नागपूरला, परंतु ते झालं नाही। फक्त एकच संचालनालयाचं कार्यालय आलं आणि 15 कार्यालय जे आहे ते तिकडे मुंबई आणि पुण्यात पळवण्यात आले। पण एक होतं, आता तेही 65 वर्षानंतर पळवत आहे। जेव्हा की जंगल आमच्या गडचिरोलीपासून तर मेलघाटपर्यंत जंगल आहे आणि जंगलाचे वारिसदार आम्ही आहोत, तर आमचा हक्क ते हिरावून घेत आहे। हे आता आम्हाला चालणार नाही, म्हणून आम्ही याचा विरोध करत आहोत। वन जिथं आहे तिथंच मुख्यालय असलं पाहिजे, हे आमची मागणी आहे। कारण वनातले जेवढे अधिकार आहे ते आमच्या भागातले आहे आणि अगर समजून जा वन तिकडे हलवण्यात आलं तर जिथे वन आहे तिथे राहणारे लोक त्यांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होणार आहे। त्यांचे आज ते पट्ट्यासाठी भांडत आहे, पण उद्या त्याला भांडण्यासाठी रस्ता बी मिळणार नाही आणि मग त्याला वन सोडून शहरात येणार, या लागेल झोपडपट्टीचा मोठा भाग हा व्याप्त होणार आहे आणि शहरातला झोपडपट्टी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे। म्हणून आम्हाला वन आमच्या अधिकाऱ्याच्याच ताब्यात पाहिजे।